श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या वतीनं बुधवार दिनांक 28 जुलै 2026 ते शुक्रवार दिनांक 30 जुलै 2026 या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवामध्ये रुपये 7,81,13,377 इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली। सदर देणगीमध्ये रोख स्वरूपात 2,35,35,557 दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून देणगी काउंटरवर 1,25,47,935 रुपये, PRO देणगी 87,14,000, डेबिट क्रेडिट कार्ड, ऑनलाईन देणगी, चेक, DD देणगी, मनी ऑर्डर असे एकूण 2,07,84,701 रुपये, परकीय चलनाद्वारे 5,65,991 रुपये, सोने 1,125.570 ग्रॅम प्राप्त झाले असून त्याचे मूल्य रक्कम रुपये 1,46,74,544 आणि चांदी 2,376.500 ग्रॅम प्राप्त झाली असून तिचे मूल्य रक्कम 3,90,649 असे आहे। श्री गुरुपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारण 3 लाखांहून अधिक साई भक्तांनी साई दर्शनाचा लाभ घेतला। उत्सव कालावधीमध्ये श्री साई प्रसादालयाद्वारे सुमारे 1,94,285 साई भक्तांनी प्रसाद भोजनाचा तर 39,611 अन्नप्रसाद पाकिटांचा लाभ घेतला। दर्शन रांगेत 1,65,200 साई भक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचे वाटप करण्यात आले। या कालावधीत 71,07,360 रुपये सशुल्क प्रसादरूपी लाडू पाकिटांच्या माध्यमातून प्राप्त झाले। उत्सव काळात हजारो साई भक्तांनी संस्थांच्या साई प्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्त निवासस्थान, द्वारावती निवासस्थान, साई आश्रम भक्त निवास आणि साई धर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला। तसेच साई धर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या 39 पालख्यांमधील पदयात्री साई भक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला, असे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले। प्रतिनिधी राजेंद्र दुनबळे, मराठी न्यूज लाईन, शिर्डी। ओम साईराम। दिनांक 28 जुलै ते 30 जुलै या कालावधीमध्ये गुरुपौर्णिमा उत्सव जो आहे, साईबाबा संस्थान आणि बाबांचे सर्व भक्त जे आहेत यांनी अतिशय उत्साहामध्ये जो आहे तो साजरा केला। जवळपास 3-3.25 लाख साई भक्तांनी जे आहे या कालावधीमध्ये बाबांचं दर्शन घेतलं आणि 1,93,000 साई भक्तांनी जे आहेत बाबांचं जे प्रसादालय जे आहे या प्रसादालयामध्ये जे आहे ते प्रसाद घेतलेला आहे। बाबांचे भक्त जे आहेत ते बाबांना गुरुस्थानी मानतात, त्यामुळे दर्शन झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर भरभरून देणगी जी आहे ती बाबांच्या झोळीमध्ये त्यांनी अर्पण केलेली आहे। या कालावधीमध्ये 7,81,13,377 रुपयाची देणगी जी आहे ती प्राप्त झालेली आहे। त्यामध्ये प्रामुख्याने देणगी काउंटरवर आणि हुंडीमध्ये जे आहे 3,29,83,000ची देणगी, ऑनलाईन देणगी जी आहे संस्थांचा जवळपास 85% कारभार जो आहे तो ऑनलाईन आहे। असे ऑनलाईन देणगीसुद्धा जी आहे ती 2,07,00,000ची प्राप्त झालेली आहे। आणि सोने जे आहे ते 1,125 ग्राम, 1 किलो 125 ग्राम 570 मिलीग्राम आणि चांदी जी आहे ती 2 किलो 376 ग्राम प्राप्त झालेली आहे। तिचं मूल्यांकन जे आहे ते 1,50,65,193 रुपये आहे। सोबतच जे आहे ते दर्शन आणि आरती पासच्या माध्यमातून जे आहे ते 87,14,000ची, परकीय चलन जे आहे ते 5,65,000 अशी देणगी जी आहे ती संस्थांना प्राप्त झालेली आहे। जी देणगी संस्थांना प्राप्त होती त्यामधून सामाजिक उपक्रम जे आहेत, मोठमोठाले सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात। संस्थान जे आहे थोड्याच दिवसात जे आहे ते डे केअर कॅन्सर हॉस्पिटलसुद्धा जे आहे डे केअर एक 31 बेड जे म्हणजे शासनाने तशा सूचना दिल्या होत्या डे केअर हॉस्पिटल सुरू करण्यासाठी, तर डे केअर कॅन्सर हॉस्पिटल सुरू करणार आहे। साईबाबा संस्थांचे जे 2 हॉस्पिटल आहेत, साईबाबा हॉस्पिटल आणि साईनाथ हॉस्पिटल, मोठ्या प्रमाणावर चॅरिटीचं काम त्या ठिकाणी चालतं। ज्या पेशंटचे ऑपरेशन जे आहेत
शासनाच्या योजनेमध्ये बसत नाहीत त्या पेशंट आणि गरीब आहेत त्या पेशंटचे आपण फक्त 50 रुपये घेतो आणि 50 रुपयामध्ये जे आहे त्याची पूर्ण ट्रीटमेंट म्हणजे 50 रुपयात आपण त्या पेशंटचं जे आहे ते ऑपरेशन करतो. सोबतच जे आहे ते साईबाबा संस्थांचं प्रसादालय जे आहे यामध्ये सुद्धा प्रसाद भोजन जे आहे एक म्हणजे गुरुपौर्णिमेच्या दिवशी जे आहे जवळपास 90,000च्या वर जे आहेत साई भक्तांनी जे आहे ते एका दिवसामध्ये प्रसाद भोजन घेतलेले आहे आणि दररोज 45 ते 50,000 साई भक्त त्या ठिकाणी दर्शन घेत असतात. संस्थांचं मोठं एज्युकेशन कॉम्प्लेक्स आहे त्यामध्ये 6,000च्या दरम्यान विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत. संस्थांची ITI सुद्धा आहे तिथे सुद्धा 400 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जे भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात त्यांच्यासाठीचे जवळपास 2750 AC नॉन AC रूम आहेत आणि 200 हॉल आहेत. या ठिकाणी जो भक्त येतो 10 रुपयापासून जे आहे 10 रुपये भरले तर 10 रुपये 20 रुपयापासून जे आहे त्याची एक दिवसाची राहण्याची व्यवस्था होती. असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम जे आहेत ते साईबाबा संस्थांच्या माध्यमातून राबवले जातात. गुरुपौर्णिमा कालावधीमध्ये जे आहे 3 दिवसामध्ये 7,81,13,337 रुपयाची देणगी जी आहे ती सर्व मिळून जी आहे ती प्राप्त झालेली आहे.